नमस्कार मंडळी, शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण भज्याची आमटीची रेसिपी बघणार आहोत. एकदम झणझणीत आणि चमचमीत अशी ही रेसिपी आहे. ही भज्याची आमटी विदर्भामध्ये व खानदेशमध्ये जास्त प्रमाणात बनवली जाते. अशा प्रकारची झणझणीत आणि चमचमीत आमटीची रेसिपी आज मी तुम्हाला घेऊन येत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला. इथे मी गॅस चालू करून एक कांदा घेतला आहे. तो कांदा असा मध्ये कट करून घेणार आहे आणि असा गॅसवर भाजणार आहे, कारण आपल्याला ही आमटी पारंपरिक पद्धतीने बनवायची आहे. इथे एक खोबऱ्याचा छोटा तुकडा घेतला आहे, तोही असा भाजून घेतला आहे, बघू शकता तुम्ही. इथे मी जिरे, मीठ आणि मोठा तुकडा आल्याचा घेतला आहे, कारण लसूण माझ्याकडे संपलेला. असं तुमच्यासोबत पण होतं का अचानकच? तर नक्की कमेंट करून सांगा. इथे मी कोथिंबीर, धने पावडर, हळद पावडरचा छोटा चमचा आणि 2 मोठे चमचे काळा मसाला आणि 1 छोटा चमचा मिरच पावडर. इथे मी आल्याचे तुकडे करून घेतले, खोबऱ्याचे तुकडे करून घेतले आणि हा कांदा पण मी कट करून घेणार आहे. त्याच्यावरचं जे काळपट झाले ते काढून घेणार आहे मी. आणि अशा प्रकारे आता यामध्ये सगळं बारीक करून घेणार आहे. हे सर्व साहित्य आता छानसं मस्तपैकी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचे. बघू शकता तुम्ही, छानसं बारीक वाटून झालेलं आहे आता हे. तर इथे गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 2 ते 3 छोटा चमचे मी तेल टाकून घेतले आणि हा वाटलेला मसाला यामध्ये टाकून घेतला आहे. आता हा चांगला असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे छानसा. आणि जे मसाले आपण घेतलेले, धने पावडर, हळद, 1 छोटा चमचा हळद, आपला काळा मसाला आणि 1 छोटा चमचा लाल मिर्च पावडर. आता ही सर्व मसाले या मसाल्यामध्ये सर्व एकत्रित करून घ्यायचेत. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. जास्तही पाणी टाकायचं नाही, अगदी चमचा पाणी घेऊन आपल्याला हे छानसं तेलामध्ये परतून घ्यायचे. त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आता हे असे मसाले बघू शकता तुम्ही, तेल सुटलेलं आहे. मी 5 मिनटं झाकण ठेवलं होतं, अगदी कमी गॅस करून. आता हे गरम पाणी केले मी, 1 तांब्याभर पाणी घेतले. तुम्हाला कितपत पातळ रस्सा हवा आहे, आमटी हवी आहे, तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. इथे मी 1 तांब्याभर पाणी घेतले गरम करून आणि ते या भाजीमध्ये टाकले. आता यावरती थोडीशी कोथिंबीर चिरून टाकली. आता याला एक उकळी येऊन द्यायची. उकळी येईपर्यंत आपल्याला भज्याचं पीठ बनवून घ्यायचे. इथे मी 2 मोठे चमचे बेसन पीठ घेतले. त्यामध्ये 1 छोटा चमचा मीठ, 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा मिर्च पावडर ती घेतली आहे. आता हे सर्व थोडं थोडं पाणी करून मी ते आता एकत्रित करून घेणार आहे. त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून सगळं एकत्रित करून घ्यायचे. जास्तही पातळ करायचं नाही, जसं तुम्ही भज्याचं पीठ करता तसंच करायचे. आणि आपण भज्यांमध्ये भजे करताना त्यामध्ये खाण्याचा सोडा टाकतो, पण आपल्याला ही भज्याची आमटी बनवायची आहे, तर यामध्ये आपल्याला सोडा टाकायचा नाही आहे, तो अवॉइड करायचा, हे लक्षात ठेवायचे. ती एक टीप आहे, कारण जर यामध्ये सोडा टाकला तर आपली भज्याची जी आमटी आहे तर त्यामध्ये भजे टाकले तर ते त्यामध्ये असे त्याचे तुकडे होतील आणि मऊही पडतील आणि ते खायला चवदार लागणार नाही. त्यामुळे त्यामध्ये सोडा टाकायचा नाही आहे. इथे मी भजे काढून घेते. चांगलं तेल तापलंय, एकदम म्हणजे मध्यम गॅसवर हे भजे काढून घ्यायचे आहेत. जर अगोदरच तुम्ही जर फुल गॅस केला आणि भजे काढायला घेतले तर हे भजे वरून तर चांगले तळलेले दिसतील, पण आतून कच्चे राहतात. त्यामुळे कमी गॅसवरच हे भजे चांगले परतून घ्यायचे, तळून घ्यायचेत.
बघू शकता तुम्ही चांगले असे मी कमी गॅसवर तळून घेतलेत भजे. आता हे सर्व भजे मी तळून झालेत. आता या पातेल्यामध्ये मी ही आमटी टाकली आहे आणि यामध्ये हे सर्व भजे असे सोडून घ्यायचेत. बघू शकता तुम्ही छानशी अशी आमटी तयार झाली आहे. अगदी कट बघू शकता तुम्ही किती छान कट आलाय आमटीला आणि वरून चिरलेली कोथिंबीर टाकायची मस्त अशी. एकदम चवदार भाजी होते. समजा भाजीला काही नाही आहे घरात, भाजीला सर्व संपलंय, मग काय करू डोक्यात विचार. मग बेसन पीठ घरामध्ये तर असतंच, तर असं गोळ्याची आमटी किंवा भज्याची आमटी अप्रतिम लागते, अप्रतिम चव लागते. या पद्धतीने केलं तर खूपच छान चव लागते. इथे आता ताट करून घेते जेवणाचं. मस्तपैकी ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीसोबत तुम्ही अशा प्रकारची कटाची आमटी किंवा भज्याची आमटी तुम्हाला चपातीसोबत खायला आवडेल की भाकरीसोबत खायला आवडेल, नक्की कमेंट करून सांगा. इथे ही भाजी बघू शकता तुम्ही अप्रतिम झालेली, अप्रतिम चव आलेली आहे. तर आजची ही भाज्याची आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेलला क्लिक करून ऑलला प्रेस करा. यापुढील जे पण मी व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर येईल. चला तर मग पटपट सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद.